नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 20 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 3 नोव्हेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। महात्मा फुले जन आरोग्य योजनेसह सरकारी योजना राबवणाऱ्या खाजगी व धर्मादाय रुग्णालयांमध्ये 108 रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून पाऊलं उचलण्यात आली आहेत। रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा विस्तार करून रुग्णवाहिकांचे एकत्रित संचालन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 20 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। ऑगस्ट महिन्यात 20वा हप्ता आल्यानंतर आता 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। दर 4 महिन्यानंतर हा हप्ता वितरित होत असतो। शेवटचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला। त्यावेळी सुमारे 9 कोटी पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला। DBTद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये हस्तांतरित करण्यात आले। आता शेतकऱ्यांचे 21व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे। सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई सेंट्रल आगारामधील आरक्षण कक्षाचे परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नुकताच उद्घाटन केले। यावेळी चालक वाहक विश्रांतीगृह तत्काळ वापरासाठी सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले होते, परंतु बरेच दिवस उलटल्यानंतरही ते सुरू झालेले नाही। त्यामुळे विश्रांतीगृह सुरू न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 मध्ये 6 पिकांचा समावेश असून शेतकऱ्यांचा सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे। रब्बी हंगामात योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत ही पीकनिहाय निश्चित करण्यात आली आहे। त्यानुसार रब्बी ज्वारी करिता दिनांक 30 नोव्हेंबर, गहू, हरभरा, रब्बी कांदा या पिकांकरिता दिनांक 15 डिसेंबरपर्यंत सहभागी होता येईल, तर उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग या पिकांकरिता दिनांक 31 मार्च 2026 अशी मुदत असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। हमीदराने सोयाबीनसह कडधान्य खरेदीवर अखेर मुहूर्त सापडला आहे। सोमवारपासून पोर्टलवर नोंदणी तर प्रत्यक्ष 15 नोव्हेंबरपासून खरेदी प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे। यासाठी पणन तसेच NCCF अंतर्गत 9 केंद्रांना हमीदराने खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे। हमीदराने सोयाबीनसह कडधान्य खरेदीसाठी केंद्र प्रशासनाने नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे। यात राज्यातील काही जिल्हे नाफेडला तर काही जिल्हे NCCFला गेले आहेत। नागपूर जिल्ह्यात NCCFला गेला आहे। जिल्ह्यात 13 ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी पणन महासंघाने प्रस्ताव ठेवला होता। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महायुती सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना 8000 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला। मात्र 1 वर्षानंतर देखील अद्यापही रोजगार सेवक मानधनाच्या प्रतीक्षेतच आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्याच मंत्रिमंडळात असताना अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केले।
ग्रामीण भागातील मजुरांना किमान 100 दिवसाचे काम त्यांच्या परिसरातील 5 किलोमीटर अंतराच्या आत उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांसाठी ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती 26 जानेवारी 2008च्या ग्रामसभेतून केली। या योजनेतील लाभार्थी असलेल्या अल्पभूधारक व मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी विहीर, फळबाग, शौचालय, गांडूळ खत प्रकल्प व रेशीम उद्योग, घरकुल यासारखे अनेक चांगल्या योजनांचे शासनाने आणल्या। त्यामध्ये शरदचंद्रजी पवार गोठा योजना ही तर चक्क कागदावरच राहिली, परंतु या योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा कमकुवत असल्यामुळे या योजनेचा लाभ देखील शेतकऱ्यांना म्हणावा तितक्या प्रमाणात झाला नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मागील काही दिवसांपासून मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। यामुळे शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांचे हाल होत आहेत। अशातच हवामान विभागाने राज्यभरात पावसाचा अलर्ट जारी केला आहे। राज्यातील 12 जिल्ह्यांना पुढील काही दिवस हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। यावेळी आकाश ढगाळ राहणार असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट घेऊनच बाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। येत्या 8 डिसेंबरपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नियोजित करण्यात आले आहे। परंतु आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशन 1 आठवडा पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्याचे महसूल तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात दिले। नागपूर कराराप्रमाणे राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन हे नागपूर येथे होत असते। विशेषतः हिवाळी अधिवेशनच नागपुरात घेण्यात येते। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घ्यायच्या आहेत। एकाच वेळी निवडणुका घेणे शक्य नाही, त्यामुळे 3 टप्प्यात या निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्याचे एकतर्फी रुंदीकरण होत आहे। त्यासाठी NMRDAने शेकडो शेतकऱ्यांना बेघर केले। यानंतर 12 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबक रस्ता रुंद केला जात आहे। रुंदीकरणासाठी लागणाऱ्या जागेव्यतिरिक्त दुतर्फा 100 मीटर जागा NMRDAने मोकळी करत आहे। 7 दिवसांची नोटीस देऊन येथील बांधकामांवर एकतर्फी कारवाई झाली। NMRDA आणि जिल्ह्याचे संबंध पोलीस प्रशासक रस्ता मोकळा करण्यासाठी उतरले होते। दहशतीच्या जोरावर अगदी सरकारने मंजूर केलेली घरकुले आणि कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली शेतकऱ्यांची घरे ऐन दिवाळीच्या तोंडावर पाडण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला तोंडी स्थगिती दिली। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशालाही NMRDAने मानले नाही। शेतकऱ्यांमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे। त्या विरोधात हे आंदोलन सुरू झाले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अवस्था बघून मन हेलावून जायचं। कुणाचं पीक अतिवृष्टीने तर कुणाचं कमी पावसाने गेलं। कुठे वादळाचा फटका बसून संसार उद्ध्वस्त झाला। अस्मानी सुलतानी संकटात शेतकरी पुरता अडकला आहे। सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे स्थिर भाव न मिळाल्यामुळे त्याच्या घामाचं सोनं तर सोडा, उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्याला सन्मानाने जगताही येत नाही। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार सगळ्यांची अवस्था तशी सारखीच आहे। या सगळ्यांची एक मूठ बांधून नाव ठेवलं महाएल्गार।